नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, TRTIचे ॲडमिट कार्ड डाउनलोड करताना इनव्हॅलिड कॅन्डिडेट असा प्रॉब्लेम येतो, तर याच्यावर आपण पुढे चर्चा करणार आहोत. त्या अगोदर ज्यांना ईमेल किंवा मेसेज काहीच आलं नाही तर त्यांचे ॲडमिट कार्ड येणार का? तर त्यांनी काहीच काळजी करू नका, कारण त्यांचे ॲडमिट कार्ड 100% येणार. मी PSI साठी अप्लाय केलं होतं आणि मला ईमेल किंवा मेसेज काहीच आलं नाही, परंतु आज माझे ॲडमिट कार्ड डाउनलोड झालेले आहे. ज्यांना फक्त रिजेक्टचे ईमेल आलेले आहेत त्यांचेच फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत. इनव्हॅलिड कॅन्डिडेट प्रॉब्लेम काय येतो तर या ठिकाणी पहा. PSI, STI, ASO यासाठी ज्यांनी अर्ज केलेले आहेत त्यांचेच हॉल तिकीट आलेले आहेत. पोलीस आणि मिलिटरी भरतीचे हॉल तिकीट अद्यापही आलेले नाही, त्यामुळे आपल्याला इनव्हॅलिड कॅन्डिडेट असा मेसेज शो होतो. 16 नोव्हेंबरपासून ॲडमिट कार्ड लाईव्ह होणार आहेत. काहींचे ॲडमिट कार्ड 17 तारखेला येतील तर काहींचे 18 तारखेपर्यंत हे ॲडमिट कार्ड येऊन जातील, एवढं लक्षात घ्या. पासवर्ड जे आहे ती तुमची जन्मतारीख आहे. जन्मतारीख तुम्ही अशी टाका, पेस वगैरे काही देऊ नका. जी जन्मतारीख तुम्ही फॉर्म भरताना दिली होती ती जन्मतारीख तुम्ही इथं टाका, नाहीतर तुम्हाला इनव्हॅलिड कॅन्डिडेट असा एरर दाखवेल. आता तुम्हाला मी एक ॲडमिट कार्ड डाउनलोड करून दाखवतो. जे मी आता ॲडमिट कार्ड डाउनलोड करणार आहे ते PSIचे आहे आणि पोलीस आणि मिलिटरी भरतीचे ॲडमिट कार्ड डाउनलोड करण्याचे आणि PSIचे ॲडमिट कार्ड डाउनलोड करण्याची प्रोसेस सेम आहे. जेव्हा पोलीस भरतीचे व मिलिटरी भरतीचे ॲडमिट कार्ड लाईव्ह होतील तेव्हा मी व्हॉट्सअप ग्रुप व टेलिग्राम ग्रुपला मेसेज टाकणार आहे, त्यामुळे सगळ्यांनी ग्रुप जॉईन करून ठेवा. मित्रांनो, तुम्हाला ॲडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठी या वेबसाईटवरती यायचं आहे. या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. ॲडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठी क्लिक हेरे टू डाउनलोड ॲडमिट कार्ड यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता तुम्हाला इथं लॉग इन पर्यायावरती क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही लॉग इनवरती क्लिक कराल त्यानंतर तुम्हाला इथं जी तुम्ही फॉर्म भरताना ईमेल ID दिली होती ती ईमेल ID तुम्हाला इथं टाकून घ्यायची. त्यानंतर पासवर्डमध्ये तुम्हाला तुमची जी काही जन्मतारीख असेल ती जन्मतारीख इथं टाकायची. जन्मतारीख टाकताना डॅश स्पेस वगैरे काहीच द्यायचं नाही. जशी मी स्क्रीनवरती दाखवली आहे तशीच तुम्हाला जन्मतारीख टाकायची आहे. तुमची जन्मतारीख टाकल्यानंतर तुम्हाला साइन इन बटनावरती क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही साइन इन बटनावरती क्लिक कराल अशा प्रकारे तुमची माहिती येऊन जाईल. त्यानंतर तुम्हाला स्टेटसमध्ये ॲडमिट कार्ड यावरती क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही ॲडमिट कार्ड डाउनलोड करू शकता. आज जे ॲडमिट कार्ड आलेले आहेत ते फक्त PSI आणि STIचेच आलेले आहेत. पोलीस भरती आणि मिलिटरी भरतीचे ॲडमिट कार्ड टप्प्याटप्प्याने 15 नोव्हेंबर ते 18 नोव्हेंबरपर्यंत टप्प्याटप्प्याने येतील. आतापर्यंत व्हिडिओ लाईक केला नसेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.